तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी। खरं तर कोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेक क्षेत्रांना कोरोनानं आपल्या कवेत घेतलं, अनेकांचं प्रचंड मोठं नुकसान केलं। या सगळ्यामध्ये खरं तर फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा खूप मोठा फटका बसला आणि तशाच प्रकारचा फटका हा ज्या सिरियल्स आहेत त्यांना सुद्धा बसला। पण काही दिवसानंतर या मालिकांचं चित्रीकरण सुरू झालं, पण काळूबाईच्या ही जी सिरियल आहे, लोकप्रिय सिरियल, या सिरियलवरच्या 27 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळतंय आणि यात ज्येष्ठ अभिनेत्री सुद्धा सिरियस आहेत असं सुद्धा कळतंय। साताऱ्यातील वाई मांढरादेवी गडावरील परिसरात जेव्हा शूटिंग सुरू होतं, या शूटिंगच्या दरम्यान हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळतंय। सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या काळूबाईच्या नावानं चांगभलं या टीव्ही सिरियल मालिकेतील 27 कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाला। ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। किरण, पहिल्यांदा तर हा कोरोनाचा संसर्ग नेमका कसा झाला आणि या सगळ्या कलाकारांची प्रकृती कशी आहे? विलास, गेल्या काही दिवसापासून जेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं शूटिंगला परवानगी दिली, त्यानंतर सातारा जिल्ह्यातील वाई आणि मांढरदेवी या परिसरामध्ये आई माझीच काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या ज्या अभिनेत्री, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर त्या आहेत, त्याही त्या ठिकाणी काम करत होते। मात्र त्या सेटवरती मुंबईवरून काही डान्सर लोक आली आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना ही बाधा झाल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे। गेल्या 8 दिवसापासून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र त्यांच्या जे प्रकृती आहे ते आता चिंताजनक असल्याचं एकंदरीत सांगण्यात येत आहे। त्यांच्यासोबत या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अलका कुबल आहेत, त्याही या ठिकाणी ऍडमिट आहेत। मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र त्यांचं रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे मात्र अजूनही सांगण्यात आलेलं नाही। जे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यासह 27 जणांना आता कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यांच्यावर आता प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू आहेत। आपण एकंदरीत पाहायला गेलं तर हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण कुठेतरी आता शूटिंग आता तरी कुठे शूटिंग सुरू झालेलं होतं आणि त्यातच हा धक्का बसलेला आहे सगळ्या इंडस्ट्रीला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतरची बातमी आहे, राज्यात आरक्षणाच्या आंदोलनानं अक्षरशः पेट घेतलेला आहे। एका बाजूला मराठा आरक्षणानं सध्या अत्यंत आक्रमक असं रूप धारण केलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षणानं सुद्धा पेट घेतलेला आहे। धनगर सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। त्याचवेळी खळखट्याच्या मार्गानं हिंसक आंदोलन करणारी मनसे आता सविनय कायदेभंगाच्या मार्गानं आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेली दिसली। लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकल प्रवास केला, तर तिकडे राजधानी नवी दिल्लीत शेतकरी विधेयकांच्या विरोधावरून तापलेलं सगळं वातावरण पाहायला मिळतंय। मोदी सरकारच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले, कारण 8 खासदारांचं निलंबन करण्यात आलं, ज्यांनी काल राज्यसभेमध्ये गोंधळ घातला आणि या सगळ्या खासदारांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे आज दिवसभरात पेटलेल्या आंदोलनाची ही 4 दृश्य आपण बघतोय। या 4ही बातम्या आपण अगदी सविस्तरपणे बघूयात। सुरुवातीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। मराठा आरक्षणाला स्थगिती सुप्रीम कोर्टानं दिली, त्याच्यानंतर राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असेल हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता। अखेर आता मराठा आरक्षणाप्रकरणी स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये विनंती अर्ज दाखल करणार आहे। राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे। सुप्रीम कोर्टानं दिलेली स्थगिती उठवण्यासाठी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे। विरोधकांनी महाविकास आघाडीला चहूबाजूंनी घेरल्यानंतर आता सरकारनं हालचाली वाढवलेल्या आहेत। मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। यानंतर आता अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज करण्यात आलाय। वर्षावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्याबद्दलची माहिती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली।
आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो इंटरिम स्टे दिलेला आहे, अंतरिम जो स्थगिती दिलेली आहे, ती स्थगिती उठवण्यासंदर्भामध्ये राज्य शासनाने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आपला अर्ज दाखल केलेला आहे की इंटरिम स्टे उठवावा या बाबतीमध्ये, आणि तो अर्ज आता सुप्रीम कोर्टामध्ये आज दाखल करण्यात आलेला आहे. असं आहे की शेवटी हा विषय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींसमोर हा विषय जाईल. आम्ही तो मेन्शन करून मग त्याच्या बाबतीमध्ये तारीख ती ठरेल. पण सरकारच्या वतीने आज हा स्टे वेकेट व्हावा याकरता रितसर अर्ज जो करावा लागतो तो आज अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाने आज दाखल केला आहे, विनंती करणारा अर्ज. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात. आज 3 पर्याय या ठिकाणी होते आणि 3 पर्यायापैकी सर्वात कमी रिस्की पर्याय जो होता की ज्या कारणासाठी स्थगिती दिली त्या स्थगितीपुरतं अपील्स करणं हा सुरक्षित पर्याय होता. आणि त्याच्यामुळं परवा आम्ही विरोधी पक्ष नेत्यांची पण सरकारबरोबर बैठक झाली, त्यावेळेला या पर्यायावर आमचं सुतोवाच झालं होतं. आणि मला वाटतं त्या ठरल्याप्रमाणे आज मंत्रिमंडळानं किंवा सरकारनं त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा, परंतु ते वेळेत व्हावं अशी अपेक्षा आहे. एका बाजूला कायद्याची सुप्रीम लढाई सध्या सुप्रीम कोर्टात लढली जाणार आहे, सरकार त्याच्याबद्दलची भूमिका ठरवत आहे. त्याच दरम्यान मराठा समाज मात्र दिवसागणिक आक्रमक होताना पाहायला मिळतोय. पहिली ठिणगी पडली आहे आंदोलनाची, उग्र आंदोलनाची, ती म्हणजे सोलापूरमध्ये. पहिला बंद झाला सोलापूरमध्ये, त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर आणि इतर ठिकाणी सुद्धा याचे पडसाद उमटलेले दिसले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी आज पंढरपूर आणि सोलापुरातील आंदोलनाला काहीसं हिंसक वळण सुद्धा मिळालेलं पाहायला मिळालं. कुठे रस्त्यावर टायर जाळण्यात आले तर कुठे महामार्ग रोखण्यात आला. मराठा मोर्चा भाजप नेते सुभाष देशमुखांच्या घराला सुद्धा घेराव घालण्यात आला. खरं तर सकल मराठा समाजानं जे आंदोलन पुकारलेलं होतं सोलापूरमध्ये, त्यांनी सोलापूर बंदची हाक दिली. मात्र या बंदला काहीसं हिंसक वळण लागल्याचं चित्र सुद्धा सोलापूरमध्ये पाहायला मिळालं. काही तरुणांनी ATM सेंटरवर दगडफेक केल्याची सुद्धा घटना समोर आली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाजात जो आक्रोश आहे त्यांचा संयमाचा बांध सुटतोय का असा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय. पण अशा प्रकारे आतापर्यंत जे आंदोलन झालेलं आहे ते महाराष्ट्रालाच नाही तर सगळ्या देशाला, जगाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं आंदोलन मराठा बांधवांनी केलेलं आहे. अत्यंत संयमानं सगळं आंदोलन झालेलं आहे. पण अशा प्रकारे कुठल्याही हिंसेचा आधार घेणं हे योग्य नाही. एका बाजूला मराठा समाजाकडून आक्रमक आंदोलन केलं जात असतानाच आता आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातला दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा समाज धनगर समाज आक्रमक झालाय आणि ते सुद्धा आता आंदोलनाच्या साठी रस्त्यावर उतरलेले आज दिसले. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी आंदोलन केलं. उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरासमोर ज्योत पेटवून आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ज्योत पेटती ठेवण्याचा निर्धार मल्हार आर्मीनं केला. परभणी स्थानिक नेतृत्वात धरणं आंदोलन करण्यात आलं. धनगर कार्यकर्ते आणि नेत्यांनी परभणीच्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन सरकारला सुबुद्धी दे आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळू दे अशा घोषणा देत आंदोलन केलं. धनगर आरक्षण प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा मंत्रालयात आम्ही मंत्र्यांच्या घरात मेंढरं घुसवणार असा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला. राज्यभरामध्ये धनगर समाज आता आक्रमकतेने रस्त्यावरती येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि त्याची सुरुवात आज महाराष्ट्रात झालेली आहे. आणि इथून पुढं एक नियोजनबद्ध आंदोलन करण्याचा आमच्या सर्व युवा मित्रांचा एक मानस आहे. आणि त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होईल अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे आम्ही आमची मागणी राज्य सरकारकडे लोकशाहीच्या माध्यमातून मांडू. समाजाचा जो एसटीचा प्रश्न आहे तर तात्काळ लागू करण्यात यावा, नाहीतर निश्चितपणे धनगर समाजाच्या वतीनं येणाऱ्या काळात
इतकं मोठं तीव्र आंदोलन या महाराष्ट्रावर उभारू. आणि हेच नाही, आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, धनगर समाजाचा प्रश्न जर सुटला नाही तर मंत्रालयात मेंढरं व मंत्र्यांच्या घरात मेंढरं घुसवल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही. राज्यातल्या लॉकडाऊनला आज 6 महिने पूर्ण होत आहेत. 20 मार्चला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि 21 मार्च पासून राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. पण या सगळ्या काळामध्ये मुंबईत लोकल, जी मुंबईची जीवनवाहिनी आहे, ती मात्र बंद होती. त्यामुळे ही लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी करत मनसेनं आज आगळंवेगळं आंदोलन केलं. खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेली मनसे यावेळी मात्र सविनय कायदेभंग करत लोकल सुरू करावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेली दिसली. मनसे मुंबईत सर्वत्र आज त्यांनी आंदोलन पुकारलं. त्याचे पडसाद ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये सुद्धा दिसले. नवी मुंबईतील ऐरोली तसंच रबाळे रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तर कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला आणि लोकल सुरू करावी अशी मागणी केली. काळजी घेऊन प्रत्येक गोष्टीची टप्पावार आम्ही त्याची पूर्तता करतोय. जसं रेल्वेच्या फेऱ्या आम्ही वाढवलेल्या आहेत, आता रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. रेल्वेच्या फेऱ्या वाढवताना रेल्वेतनं जाणाऱ्या प्रवाशांना अजून काही लोकांना सूट देण्यात येत आहे. अशी एक एक टप्प्यामध्ये आम्ही ही सूट देतोय. आणि मला असं वाटतं की आम्ही लोकांची काळजीची प्राथमिकता घेऊन आम्ही हा प्रयत्न करतोय. याला कोणी आंदोलनाचं स्वरूप दिलं किंवा राजकीय विषय करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं कायदा त्याची आपुलकीने काळजी घेईल. मी संदीप देशपांडे. आज आम्ही अनेक वेळेला राज्य शासनाला रिक्वेस्ट केलेली की चाकरमान्यांचे खूप हाल होत आहेत, त्यांचे हाल भगवत नाहीत. 8 तासाची ड्युटी करायला 6-6 तास प्रवास करायला लागत आहे. तर आमची विनंती होती की तुम्ही लवकरात लवकर रेल्वे चालू करा, पण शासन तयार नव्हतं. त्यामुळे आम्ही जनतेच्या वतीने कायदेभंगाची हाक दिली होती, सविनय कायदेभंगाची. आणि आज आम्ही ट्रेनमध्ये बसून आज सविनय कायदेभंग करत आहोत. जय महाराष्ट्र. बहुचर्चित आणि बहुविवादित अशा कृषी विधेयकाला राज्यसभेत काल आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सभापतींनी आज गोंधळ घालणाऱ्या सगळ्या 8 खासदारांवर कारवाई केली, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर विरोधक अत्यंत आक्रमक झालेले आहेत. भाजप आणि काँग्रेस या निमित्तानं पुन्हा एकदा आमने सामने आले असून दोघांनीही एकमेकांवरती तिखट शब्दात हल्ला चढवलाय. राज्यसभेतल्या अभूतपूर्व गोंधळानंतर कृषी विधेयकं अखेर मंजूर झाली. पण काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी बाकावरील गोंधळी खासदारांवर सभापती व्यंकय्या नायडूंनी कारवाई करत 8 जणांना निलंबित केलंय. निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय. लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरू आहे. सुरुवातीला आवाज दाबला गेला, त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलंय आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकारानं संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललंय. राहुल गांधींच्या या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही लोकांचं नियंत्रण सुटताना दिसतंय असा टोला लगावलाय. इन कानूनों की आड़ में देश में ऐसे ताकतवर गिरोह पैदा हो गए थे जो किसानों की मजबूरी का फायदा उठा रहे थे. आखिर ये कब तक चलता रहता? और इसलिए इस व्यवस्था में बदलाव करना आवश्यक था और ये बदलाव हमारी सरकार ने करके दिखाया है. काँग्रेस एका बाजूला प्रचंड आक्रमक झालेली असताना शिवसेनेनं मात्र विधेयकाला तात्विक विरोध नसल्याचं म्हटलंय. मला असं वाटतं की शिवसेनेची भूमिका दोन्ही सभागृहात आपण पाहिली असेल की इन प्रिन्सिपल ज्याला म्हणतो तात्विक, त्याला आमचा विरोध नाही सगळ्याला. पण मुळात आम्ही स्वतःच्या मागण्या केल्या, त्या मागण्यांवर सरकारनं कुठलं पाऊल उचललं का तर ते त्या संदर्भात आम्ही देतोय असं म्हणाले. पण ते कायद्यात तरतूद व्हायला पाहिजे, खास करून MSPची तरतूद व्हायला पाहिजे. ॲग्रीमेंट करणारा त्याचा विटनेस कोण तिसरा, त्याची तरतूद व्हायला पाहिजे. शिवसेनेच्या याच भूमिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्ला चढवलाय. त्यामुळे ते लोकसभेत वेगळं बोलतात, ते राज्यसभेत वेगळं बोलतात.
त्यामुळे जे समर्थन करतात त्यांच्यात गेलं तर ते सांगतात की आम्ही लोकसभेत समर्थन केलं आहे, जे विरोध करतात त्यांच्यात गेलं तर सांगतात आम्ही राज्यसभेत विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना खरं म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेने भूमिका केली पाहिजे. आणि शेती संदर्भात शिवसेनेने कधी भूमिकाच मांडली नाही आहे. सांगा ना कुठली भूमिका आहे. शेती विधेयकावरून देशात काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी रान पेटवलेलं असताना काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेनं अनेकांना बुचकळ्यात पाडलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका बाजूला हे सगळं राजकारण रंगलेलं असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी नेमकं काय याबद्दल विचार करतायत तेही आम्ही जाणून घेतलं. करार शेतीच्या विधेयकामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने तो विधेयक नाही आहे. त्याचं कारण असं की करार पद्धती शेतीमध्ये जर का वाद निर्माण झाला तर त्या वादामध्ये असं होईल की शेतकऱ्याच्या बाजूनं निकाल जर नाही लागला तर त्याला पुढं कुठंच ती दाद मागता येणार नाही. म्हणून ते विधेयक शेतकऱ्याच्या बाजूने नाही. हे खरोखर शेतकऱ्याच्या मूळ व्यवस्थेवर, मूळ कायद्यावर गदा घालणारे आहेत. यापुढं मार्केट कमिटीचं कसलंही, बाजार समितीचं कसलंही या शेतीमालावर नियंत्रण राहणार नाही. शेतकऱ्याला लुटण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. हे तिन्ही विधेयक शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालणारे असून यामध्ये शेतकऱ्याला हक्काचा हमी भाव मिळणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्याची शेती कॉर्पोरेट कंपनीच्या दावणीला बांधण्याचं काम हे मोदी सरकार करायला लागलेलं आहे. हे स्वागतार्ह आहे पण पुरेसं नाही. स्वागतार्ह काय आहे ह्याच्यामध्ये की पहिली गोष्ट तर अशी आहे की सगळी सरकारं आत्तापर्यंत वेगवेगळ्या योजना काढण्यामध्ये मग्न होत्या. शेतकऱ्यांचं भलं करायचं ना, आता अजून एक योजना काढून टाका असा विचार करत होत्या. या वेळेला पहिल्यांदा सरकारनं शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी काही कायद्यांमध्ये बदल करणं आवश्यक आहे असं सरकारला वाटलं आणि त्यांनी कायद्याला हात लावला. आपण बघितलं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काही विधेयकाच्या बाजूने आहेत, काही त्याच्या विरोधात आहेत. हे मंथन सुरूच आहे. या दरम्यान शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाचं समर्थन केलं, दुसऱ्या बाजूला राज्यसभेत त्याला विरोध केला. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. महोदय, महाराष्ट्राला जरा सांगा तरी की आपल्या भूमिका काय. महाराष्ट्रातल्या जनतेला केवळ भ्रमिष्ठ बनवण्याचं काम करू नका. सीएएचं ज्या वेळेला कायदा आला लोकसभेमध्ये त्यावेळेला तुम्ही समर्थन केलं. राज्यसभेमध्ये शिवसेनेने युटर्न मारून विरोध केला. आज शेतकऱ्यांचं हित ज्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीचं विधेयक ज्या वेळेला लोकसभेत आलं त्याला पाठिंबा दिला. राज्यसभेमध्ये युटर्न मारून पुन्हा एकदा विरोध करून भाषण केलं आणि सभात्याग केला. राज्यसभेमध्ये काल काँग्रेसच्या, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला. अभूतपूर्व गोंधळाच्या नंतर आज काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या एकूण 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात काँग्रेसचे खासदार राजीव सातव सुद्धा होते. राजीव सातव यांनी याबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. राज्यसभेमध्ये कुठलेही नियम सरकारनं फॉलो केले नाहीत. आम्ही सरकारला विनंती केली, उपसभापतींना विनंती केली की तुम्ही नियमानुसार या विधेयकाचं कामकाज घ्या, परंतु त्यांनी घेतलं नाही. आणि आज सभापतींनी माझ्यासहित 8 आमच्या राज्यसभेच्या सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या विरोधात आम्ही सगळेजण या ठिकाणी गांधी पुतळ्याच्या या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो. सरकारनं या विधेयकांना क्रांतिकारी म्हटलं. शेतकऱ्यांच्या पायातली बेडी तुटणार असं सांगितलं. सरकार या विधेयकाच्या माध्यमातून काय मुद्दे मांडतंय आपण जाणून घेतोय. एपीएमसीनं मान्यता दिलेल्या बाजारांबाहेर सुद्धा मालाची खरेदी विक्री करणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडे आता केवळ बाजार समितीचा पर्याय नाही, इतर सुद्धा पर्याय असतील. राज्यांतर्गत आंतरराज्य वाहतुकीला अडथळे दूर करण्यासाठीची तरतूद सुद्धा या विधेयकांमध्ये असल्याचं सरकार सांगतंय. शिवाय मार्केटिंग, वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देता येईल हा विश्वास सुद्धा सरकार या विधेयकांच्या माध्यमातून जनतेला देतोय किंवा शेतकऱ्यांना देतोय. ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणं हा सुद्धा उद्देश आहे सरकारचा, हे सुद्धा सांगितलं जातं. ही झाली सरकारची बाजू. पण विरोधकांचे काही आक्षेप आहेत. आक्षेप क्रमांक 1, बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ आणि आडत्यांचं काय होणार हा त्यांचा सवाल आहे. सरकार म्हणत होतं या आडत्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एपीएमसी बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्यानं राज्याचं जे नुकसान होईल त्याचं काय.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल हा दावा केला जातोय विरोधकांकडून आणि त्याला विरोध सुद्धा केला जातोय. इनाम सारख्या ट्रेडिंग सारख्या बाजारांवर अवलंबून यंत्रणा कशा चालतील असा सुद्धा सवाल विरोधक सरकारला विचारतायत. यानंतर वळूयात दुसऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे. बातमी आहे नाणारच्या संदर्भातली. नाणार पुन्हा येणार अशा प्रकारचा धोशा आता भाजपनं लावलेला आहे. त्यामुळे कोकणामध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप अशी जोरदार झुंपलेली आहे. सरकार पडेल मात्र नाणार होणारच असा दावा प्रमोद जठार यांनी केलेला आहे. भाजपचे नेते आहेत ते. नाणारचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा कोकणामध्ये पेटलेला आहे. एका बाजूला शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की कुठल्याही परिस्थितीत नाणार कोकणात होणार नाही, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून मात्र दावा केला जातोय की आम्ही सत्तेत आलो तर पुन्हा एकदा या संदर्भातला अध्यादेश आम्ही काढू आणि पुन्हा हा प्रकल्प कोकणात नक्की घेऊन येऊ. त्यामुळे या दोन पक्षामध्ये आता चांगली झुंपली. माननीय सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी सांगितलं आमच्याकडे विषय संपला, पण कोकणी जनतेच्या बेरोजगारीचा विषय संपलेला नाही. सामंतजी तुमचं सरकार एक वेळ संपेल पण कोकणातला नाणारचा प्रकल्प जाणार नाही हे लक्षात ठेवा. सरकार जाईल ज्या दिवशी हे आघाडीचं सरकार पडेल, देवेंद्र फडणवीसजी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बसतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी याच जागेवरची पुन्हा अधिसूचना जाहीर होईल. हे आमचं त्या ठिकाणी जाहीर असणार. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि आता या ड्रग्ज कनेक्शन मधले अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर काही बड्या सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं आणि यात अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान ही दोन मोठी नावं समोर येत आहेत आणि ड्रग्ज प्रकरणात त्यांची चौकशी केली जाऊ शकते अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर आता या दोन अभिनेत्रींची एनसीबी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एनसीबी या दोन्ही अभिनेत्रींना या आठवड्यात समन्स सुद्धा बजावू शकतं आणि आतापर्यंत या प्रकरणात ज्या लोकांना अटक झालेली आहे त्यातलं रियाचं नाव जर सोडलं तर इतर सगळी नावं जी आहेत ती मोठी नावं तेवढी नव्हती, पण आता जी नावं समोर येत आहेत ती मात्र या बॉलिवूड इंडस्ट्रीमधली बडी नावं आहेत. एका मोठ्या कुटुंबाशी संबंधित ही नावं आहेत. त्यामुळे सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या दोन अभिनेत्री या सगळ्या प्रकरणात अडकतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण माहिती जी मिळते त्यानुसार या दोघींना सुद्धा एनसीबी कडून समन्स बजावलं जाऊ शकतं आणि त्यांची चौकशी होऊ शकते. खरं तर या ड्रग्ज कनेक्शनमुळे बॉलिवूडमधलं डर्टी पिक्चर समोर आलेलं असतानाच आणखी एक प्रकरण बॉलिवूडमधलं समोर आलं ते म्हणजे मी टू प्रकरण. दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर गंभीर आरोप लैंगिक शोषणाच्या संदर्भातले एका अभिनेत्रीने केले आणि त्यानंतर आता अनुराग कश्यपच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. याबद्दल त्या अभिनेत्रीने नेमका दावा काय केलेला आहे, तिच्यावर काय अत्याचार अनुरागने केले, काय तिचं म्हणणं आहे जाणून घेऊया. लोग करेंगे क्योंकि उनका रोजी रोटी उधर से आते हैं तो वो तो सपोर्ट करेंगे क्योंकि उनको बहुत अच्छे से पता है कि मैंने जो बोला है बिल्कुल सही है और मेरे साथ है और मेरे साथ मेरा गणपति बप्पा है और मुझे किसी की जरूरत नहीं है, उनसे बड़ा कोई नहीं है. तर या होत्या आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.